रस प्यायला ये म्हणलं माय. हॅलो, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचा मुलगा पास झालाय. सॉरी रॉंग नंबर. काय काय करणार तुम्ही आडी रे? तुला काही काम धंदा आहे की नाही? दिवसभर आडीच पडेल राहता, असं खाता आणि झोपता. का रे, आंब्याचा रस खाई घेतला आणि भांडे तरी जमा कर दिले. आता मला ते भांडे कशाला केवढी जीवार येईल. एक काम कर, त्या नाक्यावरच्या सलीमकडे जाय, भांड्या कशाचं साबण आणि साखर शेंगदाणे मी तुला जेवढी लिस्ट दिली ना तेवढं सामान घेऊन ये. कारण आपल्याकडे पाहुणे येणारे बुलढाण्यावरून. ते याच्या पहिले माझे धुणं भांडे सगळं झालं पाहिजे. मम्मी रिकामे काम नको सांगत जो बरं मला. आता डिग्री झाली आमच्या दोघींची. मॅच्युअर झालंय मी. साबण घेऊन ये, साखर घेऊन ये. काय झालं रोजच्या रोज? अरे कॉलनीतले लोक नाव ठेवता मम्मी आम्हाला. ती बाजूची मुन्नी काय विचार करेल माझा? हे घे 500 रुपये आणि हे घे पिशवी. सगळा किराणा घिसन ये आणि बाकीचे उरलेले पैसे तू ठेवून घे. मम्मी तू खरगटे भांडे करत होती ना. हा घे विम साबण. याच्यामध्ये 100 निंबूंची शक्ती आणि याच्यावर धमाकेदार ऑफर चालू आहे. 4 वर 2 फ्री. आता जेव्हा चिकट खराब भांड्यांचं काहीच टेन्शन घेऊ नको तू. अगं बे मम्मी काही निंबू सारखा वास येतोय. मग बेटा बरं झालं भांडे धुवून टाकले मी ना. बुलढाण्यावरून पाहून येतात आपल्या घरी. असं आहे का? मग का रे बेटा, माझा हात पुरत नाही, तेवढं जाड काढून दे बरं. जिप्ता घरी चालते तुझी हातनी पुरत आहे का? जास्त लंबा चालतो का? मम्मी काय बनवते? काय करते माझ्या खालचा? त्या माझ्या चक्का लागला ना मला.